नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यात बंदी उठणार का? कांदा निर्यात बंदी उठली तर कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव कमी का झाले? कांद्याचे भाव कधी वाढू शकतात, किती वाढू शकतात, कशी स्थिती राहणार आहे, त्या संदर्भात सविस्तर सखोल संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून मी ज्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। काय त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण सखोल संपूर्ण बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात वाढ होणार का या संदर्भात जर तुमचा प्रश्न असेल तर नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव कमी का झाले आणि कांद्याचे भावात घसरण का होते? सर्वात अगोदर तुम्हाला सांगतोय, आता सध्याची परिस्थिती कांद्याचे भाव कमी आहे। आता कांद्याचे भाव कमी आहे तर कशामुळे कमी आहे? तर कांद्याचे भाव कमी होण्याचं कारण म्हणजे एकंदरीत केंद्र सरकारची धोरणं, कांदा निर्याती संदर्भातील धोरणं, कांदा निर्याती संदर्भात सद्यस्थिती, कांद्यावर लावलेले या ठिकाणी निर्यात शुल्क, निर्यात कर, आयात निर्यातीचे टॅक्सेस, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याच्या भावात घसरण झाली आणि सरकारला मिळालेल्या चुकीच्या माहितीमुळे कांद्याच्या भावात घसरण मिळाली। सरकारला कशी चुकीची माहिती मिळाली? खऱ्या अर्थानं सांगण्यात आलं, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा पिकवला जातोय आणि उत्पादन जास्त आहे, त्यामुळे कांद्याचे भाव ती काय करताय, परदेशातून कांदा आयात करताय। आता आयात करतात तर विषय सोडा, आयात तर करत नाही परंतु निर्यात होऊ देत नाही। म्हणजे निर्यात होऊ देत नाही तर कांद्याला चांगला भाव कसा भेटेल, परराज्यात त्याचा या ठिकाणी मागणी कशी वाढेल? बांगलादेश आपली हक्काची बाजारपेठ होती, बांगलादेशमध्ये आपल्या हक्काचा कांदा जात होता, परंतु केंद्र सरकारने 2019 कांदा निर्यात बंदी केली। कांदा निर्यात बंदी केल्यामुळे त्या ठिकाणी आपली हक्काची बाजारपेठ आपल्याला गमावावी लागली का? त्या ठिकाणच्या पंतप्रधानांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली की आम्हाला कांद्याची सध्या गरज आहे, आम्हाला कांदा पाठवा, आम्हाला कांद्याची भरपूर गरज आहे। परंतु देशामध्ये मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असताना देखील केंद्र सरकारने 2019च्या निवडणुकीच्या काळामध्ये केंद्रामध्ये या ठिकाणी कांद्याचे भाव वाढले तर सर्वसामान्यांच्या गृहिणीचं बजेट कोलमडेल असं सरकारला वाटते आणि त्यांना वाटते की कांद्याचे भाव वाढले म्हणजे आपले मतदान कमी भेटेल, कारण की मतदान करणे की कांद्याचे भाव वाढले म्हणून त्यांनी कांदा उपलब्ध असताना देखील सुद्धा निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी केल्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं कांदा उत्पादक शेतकरी बांधव जेव्हापासून निर्यात बंदी केली तेव्हापासून जे काही कांद्याच्या भावात पडझड झाली अशी पडझड झाली की आजवर ती कांद्याची पडझड सुधारायला तयार नाही। कांद्याचे भाव पडतच चालले, सुधारले होते मध्यंतरी, परंतु केंद्र सरकार वारंवार पहिल्यासारखेच निर्णय आता घ्यायला लागलेला आहे। निवडणुकीच्या काळापुरतेच या ठिकाणी त्यांनी निर्यात बंदी खुली करू असं आश्वासन देत आहे, हे करू ते करू, परंतु निवडणूक झाली की केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घ्यायला तयार। आता सुद्धा त्यांनी या ठिकाणी केंद्र सरकारने एकाच देशातील वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळे नियम, वेगवेगळे न्याय करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे कांद्याच्या भावात पडझड झालेली आहे। खऱ्या अर्थानं एका राज्यासाठी कांदा निर्यात शुल्क काढून टाकलं, 40% एका राज्यासाठी ठेवलं। गुजरात राज्यासाठी सफेद कांद्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतच कांदा निर्यात शुल्क काढून टाकलं आणि या ठिकाणी आता तर 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय असा झाला की कर्नाटकच्या बेंगलोर रोज गुलाबी कांद्यासाठी सुद्धा 40% कांदा निर्यात शुल्क काढून टाकलं। खऱ्या अर्थानं या ठिकाणी किती लज्जास्पद ही गोष्ट आहे। एका राज्यासाठी वेगळा नियम, एका राज्यासाठी वेगळा नियम, आणि यामुळेच कांद्याच्या भावात पडझड होती आहे। आणि कांद्याचे भाव वाढणार तर का वाढणार, कधी वाढणार, कशामुळे वाढणार? कांद्याचे भाव वाढू शकतात जर केंद्र सरकारने शेतकऱ्यांप्रती आत्मीयता दाखवली, शेतकऱ्यांप्रती त्याचं उत्पादन खर्च निघाला असे जर तेवढे भाव दिले तर नक्कीच कांदा उत्पादक कांदा शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण राहणार की नाही। परंतु केंद्र सरकारला वाटतं आपण 2000 देतो म्हणजे फार मोठे उपकार करतो की काय, ते तर सोडा, 2000चा विषय सोडा, परंतु या ठिकाणी शेतमालाला चांगला तुम्ही भाव द्या। शेतकऱ्यांना 2000ची गरज नाही, उलट शेतकरी सरकारला 2000 रुपये देतील इतकी शेतकऱ्यांची ताकद, इतकी शेतकऱ्यांची हिंमत आहे। परंतु हे सरकार काय करते, शेतकऱ्याला देते 2000 आणि घेते शेतकऱ्याकडून लुबाडून 2 लाखाचा माल
2 लाखाचा माल घेतोय 20,000मध्ये, म्हणजे किती नफा ते कमवत आहे? 1,80,000 टॅक्सेसच्या माध्यमातून, GSTच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून, निर्यात शुल्क, निर्यात मूल्याच्या माध्यमातून किती जमा करताय? निर्यात शुल्क लावलं, निर्यात मूल्य वाढवलं आणि यामुळे या ठिकाणी काय होतंय? परदेशामध्ये कांदा निर्यात होत नाही. व्यवस्थितरित्या कांदा निर्यात नाही. परदेशी कांदा आयातदार देश जे कांदा खरेदी करत नाही, कारण की त्याचे रेट जास्त आहे. त्यांना स्वस्तात कांदा भेटत असेल तर जास्तीचे रेट कांदा का ते खरेदी करतील? बांगलादेश आपली हक्काची बाजारपेठ असताना ते आपल्याला गमावावी लागली. इतर राज्यांनी त्या ठिकाणी ती बळकावली, इतर देशांनी ती बळकावली. खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघितलं, आपली हक्काची बाजारपेठ असताना बांगलादेश आपण 2019मध्ये कांदा निर्यात केली नाही. आपल्याच हाताने आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करून घेतलं. कसं तर केंद्र सरकारकडे कांद्याचे भाव कमी करण्यासाठी निर्णय त्यांनी घेतले होते, कारण की बाहेर देशामध्ये कांदा निर्यात होत होता तेव्हा कांद्याचे भाव 7, 8, 10, 11, 12 हजारापर्यंत क्विंटलला भाव गेले होते त्यावेळेस 2019मध्ये. आणि आता कांद्याचे भाव 100 रुपयापासून 1000 रुपयापासून तर 1500 रुपयापर्यंत, 1500च्या वर जायला तयार नाही. केंद्र सरकार कोणताही निर्णय केव्हा घेईल हे सांगता येत नाही. वारंवार शेतकरी विरोधी निर्णय या सरकारने आतापर्यंत तरी घेतलेच आहे, परंतु यापुढे सुद्धा हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत राहणारच आहे. आता सुद्धा समजते आहे, निवडणूक नेमकीच झालेली आहे, नुकतीच निवडणूक झाली पुन्हा त्यांनी या ठिकाणी निर्णय बदलला. कांद्याचे निर्यात शुल्क, कांदा निर्यात मूल्य काढून घेणं, कांदा निर्यात मूल्यात या ठिकाणी वाढ करणं, कमी करणं असे निर्णय आता पुढे भरपूर वेळेस येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपणच सावधान राहिलं पाहिजे. आपला कांदा टप्प्याटप्प्याने विकायचा आहे आणि शेतकऱ्यांनी सरकार विरोधात काहीतरी ठोस धोरण, आपला कांदा आपलाच भाव आपण निर्णय घेतला. आपल्यामधले शेतकरी बरेचसे असे आहे, एकंदरीत कांद्याचे भाव वाढले तर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कांदा विक्री पट्टी, विक्री पावत्या शेअर करतात आणि सरकारला सांगतात. सरकार म्हणतं की कांद्याचे भाव वाढणार. आता ह्या न्यूजच्या माध्यमातून त्यांना काहीही घेणं नाही. मुळात म्हणजे त्यांना खरं अर्थानं या न्यूजना काही फरक पडत नाही. कांद्याचे भाव वाढले म्हणलं की कमी करतात, या न्यूजच्या माध्यमातून त्यांना काही फरक पडत नाही. ते मुद्दामून कांद्याचे भाव कमी करत असतात. का त्यांना माहिती आहे, घेतल्या जनतेला जर या ठिकाणी स्वस्तात कांदा दिला नाही तर पुढच्या वेळेस आपल्याला मतदान करणार नाही. गृहिणीचं बजेट कोलमडतं. अरे खत बियाणे औषध फवारणीचे 10 वर्षापूर्वी जे बाजारभाव होते त्याचे 3, 4 पट 10 पटीने भाव वाढले, परंतु ज्या 10 वर्षापूर्वी कांद्याला जो भाव होता त्याहीपेक्षा कमी भाव भेटतोय. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला नाही आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना पिकून सुद्धा जेवढा भाव भेटतोय, म्हणजे 12-13 सुपर क्वालिटीच्या कांद्याला भाव भेटतोय, तेवढा भावसुद्धा हे सरकार कोणतंही काम न करता नुसतं टॅक्सच्या माध्यमातून 17-18 रुपये किलोच्या मागं भाव काढत आहे. खऱ्या अर्थानं ही कितपत लाचेरवाणी गोष्ट आहे आणि शेतकरी विरोधी निर्णय, वारंवार शेतकऱ्यांविरोधी निर्णय हे सरकार घेत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यांची जागा यांना दाखवून दिली पाहिजे. आता नुकतीच निवडणूक झाली, आता कळेल आपल्याला नेमकं शेतकऱ्यांचा कौल कोणत्या सरकारला आहे, कारण की या ठिकाणी वस्तुस्थिती फार बिकट परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी जगायचं तरी कसं, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे. जी होती महत्त्वाची अपडेट जी तुमच्यापर्यंत पोहोचली. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. यानंतरच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रभरातील लाईव्ह अपडेट, महत्त्वाच्या ज्या काही बातम्या येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाणार आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या घडामोडी वारंवार बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला, तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.
आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि अशा महत्त्वाच्या घडामोडीसाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील. जय महाराष्ट्र. धन्यवाद.